माझे नाव आशिष आणि ही माझी प्रेमकथा। तुझ्यातल्या मुलीला पूर्ण विसरून मुलांचा अग्रेशन तुझ्यात आलं पाहिजे। अग्रेशन नक्कीले पळून आले। कुठल्या रूम मध्ये जाऊ? आतमध्ये घ्या, आधी भीती वाटते। आज उदयच्या डोळ्यात जो खुंशीपणा पाहिला नाही। खूप वेळ झाला रिव्ह्यू टाकून आणि एक आठवडा गेला ऑलमोस्ट त्या रिव्ह्यू टाकतामध्ये। आणि मला ऍक्च्युली टायमिंग नव्हता भेटला की पिक्चरचं बघू आणि पिक्चरचं रिव्ह्यू टाकू, पण आता काहीतरी ओटीटी वरचे पिक्चर येत आहेत आणि 2023 चे बेस्ट मुव्हीज आहेत ना, बेस्ट मुव्हीज आहेत ना 2023 चे, ते आता ओटीटी वरती रिलीज झाले। तर मी म्हणतोय की आता जे काही ओटीटी वरती आले पिक्चर त्याचा टॉप 5 आज होणार आहे। 5व्या क्रमांकाचा जो मूवी आहे तो आहे लंडन मिसळ। म्हणजे लंडन मिसळ एवढा काही खास नव्हता पिक्चर, पण ठीकठाक होता, तुम्ही वन टाइम वॉच करू शकता पिक्चर हा। आणि जे थिएटरमध्ये बघा नाही गेले तर त्यांनी माझा रिव्ह्यू आहे का खाली डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये तुम्हाला ते रिव्ह्यू बघायला भेटेल माझा, तो कसा असेल लंडन मिसळ, कसा होता लंडन मिसळ हे तुम्ही त्यामध्ये जाऊन बघा। आणि आता जर नसेल पाहिला ना तुम्ही आतापर्यंत लंडन मिसळ, अमेझॉन प्राईम वरती बघू शकता लंडन मिसळ। स्टोरी इग्नोर केली ना तुम्ही तर पिक्चर ठीकठाक आहे। तर ऍज अ मनोरंजन म्हणून, टाइमपास म्हणून हा पिक्चर तुम्ही अमेझॉन वरती बघू शकता। 4थ्या क्रमांकाचा जो मूवी आहे तो आत्मपेम्पलेट आहे ना, आता खूप चांगला मूवी होता आणि खूप जास्त मेसेजेस दिलेले त्यांनी आणि खूप काहीतरी नवीन पद्धत केलेली शूटिंग मध्ये, दाखवण्यामध्ये, नरेशन मध्ये, कॉमेडी वाईज सोशल मेसेज खूप चांगला दिलेला पिक्चरने। पण हा फ्लॉप गेला पिक्चर, जास्त कमवले नाही पिक्चरने। हा आवड भेटलेली आहे पिक्चरला, पण माणसं गेलीच नाही पिक्चर बघायला, काय माहित नाही त्यांच्या मनात काय असेल। पण जाऊ दे, हे ऍक्च्युअली मराठी इंडस्ट्रीची खंत आहे की कोण बघायला जातात नाही पिक्चर। पण आता तो ओटीटी वरती आलाय तर मी तर म्हणतो की हा चान्स तुम्ही मुकवू नका की हा तुम्ही ओटीटी वरती बघा। हा ऍक्च्युअली G5 वरती पिक्चर आहे, तर तुम्ही आता G5 वरती ऑन करा आणि G5 वरती त्या फॅमिलीला बसून हा मूवी बघा। तर हा मूवी खूप चांगला आहे, मी तर म्हणतो सगळ्यांना रेकमेंड करेन, सगळ्यांनी लहानापासून मोठ्यापर्यंत हा मूवी बघा आणि एन्जॉय करा मूवी। तर मग जो मूवी आहे तो एकदा येऊन तर बघा। हा प्रशांत खांडेकरने डायरेक्ट केलेला मूवी आहे आणि खूप साऱ्यांनी मिक्सअप रिव्ह्यू झालेले, काही जणांना आवडलेला मूवी, काही जणांनी खूपच बेकार बोललेलं। म्हणजे एक्सपेक्टेशन आहे बघा, मी तुम्हाला सांगू, तुम्ही एक्सपेक्टेशन नाही घेऊन गेला ना पिक्चरच्या तर पिक्चर चांगला आहे, म्हणजे वन टाइम वॉच आहे। आणि ब्लॅक कॉमेडी असल्यामुळे ना आय थिंक सो खूप जणांना कळाला नसेल पिक्चर हा, पण पिक्चर खूप मनोरंजन आहे आणि ब्लॅक कॉमेडी असल्यामुळे तो त्या लेवलचा आहे पिक्चर। तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर, तुम्ही जर हास्यचित्राबरोबर जर कम्पेअर केला तर मूवी, तर प्लीज नका करू हास्यचित्राबरोबर जर मूवी कम्पेअर केलं ना तुम्ही तो पिक्चर नाही बरोबर, कारण की तुम्ही एक्सपेक्टेशन डोक्यात येत असणार की हास्यचित्राला आपल्याला कशी कॉमेडी भेटली तशी या पिक्चरमध्ये कॉमेडी भेटणार, तसं प्रशांत खांडेकर कॉमेडी करणार। पण हा पिक्चर आहे ती स्क्रिप्ट आहे, स्क्रिप्ट 45 मिनिटाचा असतं आणि हा पिक्चर 2-2.5 तासाचा, त्यामध्ये त्यांना स्टोरी पण सांगायची, त्यामध्ये कॉमेडी पण करायची, त्यामुळे सगळं एकत्र जमून नाही येणार। त्यामुळे ऍक्च्युअली खूप सारे हिट्स भेटतात त्या पिक्चरला। मी पण जेव्हा रिव्ह्यू टाकलेला ना मूवीचा तो पण मला खूप हिट्स आलेले की हा पिक्चर चांगला नाहीये, तुम्ही का चांगला रिव्ह्यू देताय। हे बघा, सगळ्यांचे एक्सपेक्टेशन वेगवेगळे असतात, मला पिक्चर आवडलेला म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करतोय की हा पिक्चर चांगला होता। जेव्हा तुम्ही आता अजून पिक्चर नसेल ना पाहिला तर अमेझॉन प्राईम वरती आता आलाय, त्या अमेझॉन प्राईम वरती तुम्ही जाऊन बघू शकता हा पिक्चर की कसा पिक्चर आहे तो, एकदा येऊन तर बघा, परत जाणार नाही। दुसऱ्या क्रमांकाचा जो मूवी आहे तो आहे नारुतो। नारुतो पण खूप चांगला आणि उत्कृष्ट मूवी होता। टायगर 3 जेव्हा मूवी आलेला तेव्हा हा मूवी आलेला आणि मी तो बघायला गेलो तर खूप मला चांगला वाटला, खूप हार्ट टचिंग आहे मूवी। त्याची गोष्ट पुढे सरकते, ते ऍक्च्युअली सगळं चांगलं गोष्टीने सांगितलंय आणि तिचं भाऊ बहीणचं नातं जे काय दाखवलं पिक्चरमध्ये, चिनी तिची बहीण दाखवली आणि त्या दोघांचं नातं एवढं भारी दाखवलं ना पिक्चरमध्ये, तर मी तर म्हणेन की ना सगळ्या भाऊ बहिणींनी। आणि आजकालचं म्हणजे कसं आहे, जेव्हा तू बहिणी दुसरीकडे दिली तर त्यामुळे आम्ही तुम्हाला जागा वेगळा देणार नाही, असा का जो सीन होता। आणि नागराज मंजुळेने सुद्धा रेड्डीने तो चांगला विषय मांडलाय आपल्या समोर की आपल्याला कसं दाखवलं की भाऊ बहिणीचं नातं पहिले कसं होतं, आता कसं आहे आणि कसं जमिनीवरून वाद होतात त्या भाऊ बहिणीच्या। सांगितली गोष्ट, लोकेशन खूप पिक्चरचे खूप चांगले आहे। तर त्यामुळे मी तर म्हणेन की अमेझॉन प्राईममध्ये पहिला हा पिक्चर बघा नारुतो। पहिल्या का जो मूवी आहे तो आहे सापा ऍक्च्युअली गेल्या महिन्यात रिलीज झालेला, प्रोड्यूस केला, चिम्मे मल्लिकने ऍक्टिंग केलेली। ऍक्च्युअली 3 कॅरेक्टरवरती हा पिक्चर फिरतोय, तर सस्पेन्स थ्रिलर खूप आहे पिक्चरमध्ये। फक्त लोकेशन वाईज जरा गणलंय, प्रोडक्शन वाईज खूप जास्त गणलंय ऍक्च्युअली पिक्चरमध्ये। तर मी तर म्हणेन की हा पिक्चर खूप चांगला आहे, स्टोरी लाईन खूप चांगली आहे। असं वाटतं आपल्याला एक वेळ की नाटक बघतोय आपण, ऍक्च्युअली नाटकातच काहीतरी दाखवलेला भाग आहे। तर मी तर म्हणेन की हा पिक्चर पण खूप चांगला आहे। तर तुम्ही सापा हा पण अमेझॉन प्राईम वरती रिलीज झालाय, तर त्यामुळे तू आता जाऊन बघा, कारण की माहित नाही कधी हा रेंटवरती जाईल आणि कधी अमेझॉनवर काढतील पिक्चर, हे आपल्याला काय सांगता येत नाही। त्यामुळे तुम्ही हा पिक्चर सगळे बघा। त्याचे टॉप 5 ओटीटी वरती 2023 चे आणि हा सापा 2024 ला आलेला, तर हे तुम्ही बघू शकता अमेझॉन प्राईम आणि G5 वरती। तर भेटू आपण एका नवीन होतोपर्यंत चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा आपलं ब्रीदवाक्य आहे NGR सपोर्ट मराठी सिनेमा, तर हे तुम्ही विसरू नका आणि आपल्या मराठी सिनेमाला सपोर्ट करत राहा। बाय।